बायबलनुसार जीवनाचा खरा उद्देश काय आहे? आज जगातील लाखो लोक एकाच प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत. मी का जन्मलो? माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे? फक्त खाणे, कमावणे, लग्न करणे आणि एक दिवस मरणे एवढेच का जीवन आहे? बायबल या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देते. देवाने प्रत्येक मनुष्याला एका विशिष्ट उद्देशासाठी निर्माण केले आहे. उपदेशक अध्याय 12 वचन 13 असे सांगते, देवाचे भय बाळग आणि त्याच्या आज्ञा पाळ, कारण हेच मनुष्याचे पूर्ण कर्तव्य आहे. देवाने आपल्याला स्वतःसाठी निर्माण केले, असे यशया अध्याय 43 वचन 7 सांगते. ज्यांना मी माझ्या गौरवासाठी निर्माण केले. आपण योगायोगाने जन्मलो नाही, आपण अपघात नाही, आपण देवाची योजना आहोत. देवाने प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गौरवासाठी निर्माण केले आहे. उदाहरणार्थ, मोबाईल फोन बनवण्याचा उद्देश संवाद साधणे आहे. गाडीचा उद्देश प्रवास करणे आहे. त्याचप्रमाणे मनुष्याचा उद्देश देवाला गौरव देणे आहे. देवाला ओळखणे हा जीवनाचा उद्देश आहे. योहान अध्याय 17 वचन 30 असे सांगते, सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव, त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. देवाबद्दल फक्त माहिती असणे पुरेसे नाही, त्याचबरोबर जिवंत नाते असणे आवश्यक आहे. फक्त देवाचे ज्ञान आणि देवाशी असलेले नाते यात बराच फरक आहे. देवावर प्रेम करणे. मत्ताई अध्याय 22 वचन 37 ते 38 असे सांगते, संपूर्ण अंतकरणाने, संपूर्ण जीवाने आणि संपूर्ण बुद्धीने आपल्या देवावर प्रेम कर. देवाला आपल्या पैशापेक्षा, वेळेपेक्षा, यशापेक्षा आपले प्रेम हवे आहे. देवाची उपासना करणे. स्तोत्रसंहिता अध्याय 95 वचन 6 असे सांगते, या आपण परमेश्वराला नमन करू. उपासना म्हणजे फक्त गाणी गाणे नाही. उपासना म्हणजे आज्ञाधारक जीवन, पवित्र जीवन, कृतज्ञ जीवन, देवाला समर्पित जीवन. प्रभू येशूसारखे बनणे. रोमकरासपत्राचा 8 अध्याय वचन 29 असे म्हणते, देवाचा उद्देश हा आहे की आपण येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेसारखे व्हावे. याचा अर्थ प्रेम, नम्रता, पवित्रता, क्षमाशीलता, दयाळूपणा ही आपल्या जीवनात दिसली पाहिजे. इतरांवर प्रेम करणे. योहान अध्याय 13 वचन 34 ते 35. प्रभू येशू म्हणाला, जसे मी तुमच्यावर प्रेम केले तसे तुम्ही एकमेकांवर प्रेम करा. खरे ख्रिस्ती जीवन प्रेमाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. सुवार्ता सांगणे. मत्तई अध्याय 28 वचन 19 आणि 20. प्रभू येशूची महान आज्ञा, जा आणि सर्व राष्ट्रांना शिष्य बनवा. प्रत्येक विश्वासणाऱ्याचे काम आहे प्रभू येशूची सुवार्ता सांगणे, लोकांना देवाकडे आणणे आणि त्यांना शिष्य बनवणे. सत्कृत्ये करणे. इपिस अध्याय 2 वचन 10 असे म्हणते, आपण चांगल्या कामासाठी निर्माण केले गेलो आहोत. चांगली कामे तारण मिळवण्यासाठी नाहीत, तर तारण मिळाल्यानंतर देवासाठी जगण्यासाठी आहेत. देवाची इच्छा पूर्ण करणे. रोमक्रसपत्र अध्याय 12 वचन 2 असे म्हणते, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आपले निर्णय, नोकरी, लग्न, सेवा, व्यवसाय, जीवनशैली ह्या सर्व गोष्टी देवाच्या इच्छेनुसार असाव्यात. आनंद कालासाठी तयारी करणे. फिलिप्पिकरासपत्र अध्याय 3 वचन 20 असे म्हणते, आपले खरे नागरिकत्व स्वर्गात आहे. या जगात आपण प्रवासी आहोत. हे जग कायमचे घर नाही. जग म्हणते स्वतःसाठी जगा. बायबल म्हणते देवासाठी जगा. जग म्हणते यश मिळवा. प्रभू येशू म्हणतो माझे अनुसरण करा. जग म्हणते जे आवडेल ते करा. देव म्हणतो माझी इच्छा पूर्ण करा. जेव्हा आपण देवाच्या उद्देशानुसार जगतो, तेव्हाच आपल्या जीवनाला खरा अर्थ, खरी शांती आणि खरा आनंद मिळतो. आणि शेवटी हे वचन लक्षात ठेवा. उपदेशक अध्याय 12 वचन 13. देवाचे भय बाळग आणि त्याच्या आज्ञा पाळ, कारण हेच मनुष्याचे पूर्ण कर्तव्य आहे. आमेन.